नमस्कार मित्रांनो, डिपार्टमेंटल PSIच्या मुख्य परीक्षेला जाता जाता या हेडिंगखाली हे आपण व्हिडिओ घेतोय। तर आजचा हा संवाद डिपार्टमेंटल PSIच्या मुख्य परीक्षेमध्ये तुम्ही केलेल्या अभ्यासाचं 100% आउटपुट निघावं, त्या अनुषंगाने आपल्याला ह्या शेवटच्या काही दिवसांमध्ये आपली मानसिकता काय असावी, आपला अप्रोच काय असावा, साधारणपणे आपल्या अभ्यासाची दिशा काय असावी, या संदर्भात आजचा हा आपला एक छोटासा संवाद असेल। तर डिपार्टमेंटल PSIच्या मुख्य परीक्षेसाठी जवळपास आपल्याला 1 वर्ष मिळालेलं आहे आणि 1 वर्ष मिळून सुद्धा बहुतांशी पोलीस बांधवांच्या मनामध्ये हे येऊ शकतं की खरंच 1 वर्ष आपण काय केलं। कारण परीक्षा जशी जवळ येऊ लागते तसं बऱ्याच गोष्टी आपल्याला आठवत नाहीत, टेन्शन येतं, नकारात्मकता वाढते आणि आत्ता आपल्याला या क्षणी असं वाटायला लागतं की वर्षभर किंवा प्रिलिमच्या अगोदर पण आपण वाचलेलं आहे, एवढं वाचून सुद्धा परीक्षेच्या संदर्भात कॉन्फिडन्स येत नाही। तर मित्रांनो, याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे की आपल्या परीक्षेचा आवाका प्रचंड मोठा आहे। त्यातल्या त्यात जे तुमचे कायद्याचे विषय आहेत तर ते एका विशिष्ट चौकटीमध्ये आहेत, तर त्या संदर्भात फारसा कुणाचा प्रॉब्लेम नाही। मात्र राज्यघटना असेल किंवा फॉरेन्सिक सायन्स असेल आणि विशेष करून मग फॉरेन्सिक सायन्सच्या बाबतीत फॉरेन्सिक सायन्सचा आवाका प्रचंड मोठा आहे। त्यामुळं तुम्हाला असं वाटू शकेल की बाबा फॉरेन्सिक सायन्समध्ये माझे बरेच प्रश्न चुकतील किंवा राज्यघटनेतले बरेच प्रश्न चुकतील। तर मित्रांनो, परीक्षेच्या अगोदर अशा प्रकारची भीती ही साहजिकपणे मनामध्ये निर्माण होत असते, पण तुम्ही परीक्षेच्या अगोदर जेवढं सकारात्मक राहाल तेवढा तुमचा रिझल्ट येईल आणि तेवढं तुमचा परीक्षेमधला स्कोर वाढेल। तर किंवा परीक्षेजवळ आल्यानंतर आपण इतरांची तुलना करू लागतो, कारण आपल्याला असं वाटतं की आपल्यापेक्षा बाकीच्या लोकांचा अभ्यास किंवा आजूबाजूच्या मित्रमंडळीचा अभ्यास चांगला आहे, त्याला कधी झोपेतून उठवले तर सगळे शिक्षण येत आहेत किंवा छोट्या मोठ्या आतल्या काही गोष्टी येतात, संकल्पना क्लिअर आहेत। तर मित्रांनो, ज्यांचा अभ्यास चांगला आहे तर ती चांगलीच गोष्ट आहे, पण ज्या लोकांच्या बाबतीत जर समजा असं वाटतं की तुम्हाला इतरांच्या बाबतीत माझा अभ्यास कमी आहे, तर त्यांनी परीक्षा ही तुमच्या आहे या अभ्यासावर तुमचं 100% द्यायचं आहे। कारण आता समजा ह्या परीक्षेमध्ये महाराष्ट्रात पहिल्या आलेल्या विद्यार्थ्याला सुद्धा परीक्षेच्या अगोदर वाटत नसतं की माझा 100% अभ्यास झालेला आहे, आणि किंबहुना तुमचा रिझल्ट येण्यासाठी तुमचा 100% अभ्यास पूर्ण होणं ही गरज पण नाही। म्हणजे कोणत्याही परीक्षेमध्ये अगदी UPSCच्या बाबतीत देशात पहिला आलेला व्यक्ती असेल किंवा राज्यसेवा किंवा इतर कोणत्याही परीक्षेच्या बाबतीत महाराष्ट्रात पहिला आलेला व्यक्ती आहे, त्याला परीक्षेच्या अगोदर असं कधीच वाटत नसतं तो त्याचा 100% अभ्यास झालेला आहे, पण तरीसुद्धा तो पहिला आलेलाच असतो। त्यामुळं तुम्ही पास होण्यासाठी तुम्हाला 100% तुमचा अभ्यास पूर्ण होण्याची गरज नाही आहे। आणि मग किती रिव्हिजन असायला पाहिजे होते, तर हा एक साधारणपणे प्रश्न विचारला जातो। तर मित्रांनो, हे परीक्षेच्या अगोदर किती रिव्हिजन झाल्या पाहिजे, काय झाल्या पाहिजे हे महत्त्वाचं नाही। तुम्ही तुमचा जो अभ्यास आहे या अभ्यासावर आपल्याला पास कसं होता येईल त्या दृष्टीने आपण विचार करायचे। आणि तुमच्या लक्षात येत असेल की आजूबाजूला आत्तापर्यंत तुमचे गेल्या वर्षी किंवा त्याच्या गेल्या वर्षीचे काय उदाहरणं असे असतील की खूप चांगला अभ्यास आहे, पण परीक्षेतले ते 1.5 तास मॅनेज करता आला नाही, परीक्षेतला तो वेळ मॅनेज करता आला नाही, आणि त्यामुळं मग बऱ्याच सिले मिस्टेक झाल्या आणि मग रिझल्ट गेला। आणि मग पेपरमधनं बाहेर आल्यानंतर आपल्याला वाटतं अरे हे एवढं सोपं होतं, मला परीक्षेत आठवलं नाही किंवा मी शेवटच्या प्रश्नापर्यंत पोहोचलो नाही, असा विषय असतो। तर त्यामुळं हे लक्षात ठेवा की आता आपल्याला आहे अभ्यासावर त्या 1.5 तासामध्ये आपलं 100% आउटपुट द्यायचं आहे आणि आपल्याला पास व्हायचं आहे। मनामध्ये भीती असणं हे साहजिक आहे। अगदी ऑफलाईनच्या टेस्ट सिरीजला जे विद्यार्थी होते तर तिथेही काही विद्यार्थी मला म्हणायचे की सर एवढा चांगला अभ्यास आहे पण आता कसं तरच होतंय किंवा भीती वाटायला लागली। तर मित्रांनो, जर तुमचा अभ्यास असेल तर भीती वाटणं हे साहजिक आहे। तुमचा जेवढा जास्त अभ्यास तेवढी भीती जास्त, हे गणितच आहे। पण ही भीती आपल्याला परीक्षेच्या काळात मॅनेज करता आली पाहिजे। आणि आपल्याला वाटतं की एवढं मोठं सगळं वाचलं आहे, आपल्याला आठवेल का? तर मित्रांनो, आपल्याला काही उत्तरं लिहायची नाहीत। 4 पर्याय आहेत, 4 पर्यायापैकी एका प्रश्नाला म्हणजे 4 पर्यायापैकी एका पर्यायाला आपल्याला गोल करायचं। त्यामुळं मानवी मेंदू एवढा दगाफटका करत नसतो। त्यामुळं जरी तुम्हाला आता वाटतं की मला हे आठवत नाही, ते आठवायला गेलं तर मला हे विसरल्यासारखं होतंय, तर परीक्षेमध्ये 4 पर्यायापैकी आपल्याला एका पर्यायापर्यंत पोहोचता येतं।
पण अगोदर तुम्ही नकारात्मक मानसिकतेनं जगू नका. दुसरी याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की आपण एवढा मोठा अभ्यास केला आहे आणि आपल्याला फक्त 150 प्रश्न सोडवायचे आहेत, ही मानसिकता डोक्यात ठेवा. एवढा मोठा सगळा अभ्यास केला आहे आणि फक्त किती प्रश्न सोडवायचे, तो 150 प्रश्न सोडवायचे आहेत. आणि जरी समजा तुम्हाला असं वाटतंय की माझा फॉरेन्सिकचा हा भाग वाचायचा राहिलेला आहे किंवा पॉलिटीचा हा भाग वाचायचा राहिलेला आहे, तर मित्रांनो जो भाग तुमचा वाचायचा राहिलेला आहे त्याच्यावर प्रश्न येईलच ह्याची गॅरंटी काय आहे. त्यामुळं जे तुम्ही वाचलंय त्याच्या माध्यमातून रिझल्ट पदरात पाडून घ्या. येतं का लक्षात? त्यामुळे हे वाचायचं राहिलंय, ते वाचायचं राहिलंय, या संदर्भात बाकीच्या काही डोक्यात गोष्टी ठेवू नका. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी या अगोदर आपल्या ऑनलाईन बॅचमध्ये सगळ्या लोकांच्या ज्या काही कॉमन शंका आहेत तर त्या कॉमन शंकाच्या निरसनाच्या संदर्भात व्हिडिओ टाकला आहे, तर थोडं स्पीडनं बघून घ्या, म्हणजे काही गोष्टी आणखी तुम्हाला थोड्या गोष्टी क्लिअर होतील. या काळामध्ये तुमचा आत्मविश्वास हा परीक्षेच्या शेवटच्या सेकंदापर्यंत टिकणं गरजेचं आहे. कारण ही परीक्षा केवळ तुमच्या नॉलेजची परीक्षा नाही किंवा तुमच्या माहितीची परीक्षा नाही, तर या परीक्षेच्या माध्यमातून आयोग तुमचा आत्मविश्वास किंवा तुमचं टेम्परामेंट चेक करत असतं. आणि त्यामुळं परीक्षा जवळ आली की मनामध्ये भीती वाटते, टेन्शन येते. आणि मग या काळामध्ये असं वाटतं की पोलीस स्टेशनमध्ये ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्मच भरला नाही किंवा जे आता पोलीस झालेले आहेत आणि त्यानंतर ते PSI तयारी करत नाहीत, तर असा वर्ग आपल्याला सुखी वाटू लागतो किंवा समाजातली परीक्षा न देणारी लोक आपल्याला सुखी वाटतात आणि आपणच टेन्शनमध्ये आहे असं वाटतं. आणि या काळामध्ये आपण आपल्या कलिग्स जे काही पोलीस स्टेशनला कलिग्स असतील किंवा आपले नातेवाईक असतील, कुटुंब असेल, ह्या प्रत्येकाला सांगून ठेवलेलं असतं की यावर्षी मी 100% PSI होणार आहे. आणि आपण बराच त्याग केलेला असतो या संदर्भात. आणि मग त्यामुळं आपल्याला प्रेशर वाढतं आणि आपल्याला असं वाटतं की आता हे बाबा आता जर परीक्षा पास नाही झालं तर अवघड आहे, किंवा बऱ्याच लोकांना वाटतं ही माझी आता शेवटची संधी. मित्रांनो, जर तुम्ही शेवटची संधी म्हणलं तर मग पेपरवर प्रेशर येणार आणि प्रेशर आलं का तुमचा परफॉर्मन्स डाऊन होणार. त्यामुळं तुम्ही विदाऊट प्रेशरचं जगाल तर तुमचा परफॉर्मन्स वाढेल. त्यामुळं कुठल्याही गोष्टीचं प्रेशर घ्यायचं नाही. आणि कुठली संधी ही शेवटची संधी नसते. असं आपल्याला वाटतं ही शेवटची संधी आहे, मात्र कुठली संधी ही शेवटची संधी नसते. किंवा आपल्यापैकी बहुतांशी विद्यार्थ्यांच्या बाबतीत यापूर्वीचे रिझल्टची काहीतरी आपली पार्श्वभूमी आहे, किंवा काही विद्यार्थ्यांच्या बाबतीत गेल्या वर्षी काहीतरी फिजिकलमधून बाहेर आहेत, कुणी पूर्वपरीक्षेमधून बाहेर आहे, कुणी मुख्य परीक्षेतून एका दुसऱ्या मार्कानं बाहेर आहे. तर त्यांना असं वाटतं की पुन्हा आणखी यावर्षी मुख्य परीक्षेमध्ये गेल्या वर्षीसारखा प्रकार होतोय आणि एका दुसऱ्या मार्कानं मी पुन्हा आणखी राहतोय का काय. हे जे काय तुमची यापूर्वी ज्या काही गोष्टी घडलेल्या आहेत तर त्या गोष्टीचं आणखी पुन्हा ह्या वर्षी पुनरावृत्ती होऊ शकते काय, या संदर्भात सुद्धा मनामध्ये धास्ती निर्माण होते. पण मित्रांनो, हे लक्षात ठेवा की पास होण्यासाठी आपल्याला एकच संधी पुरेशी असते. त्यामुळे जुने रिझल्ट आठवू नका. आपल्याला यावर्षी पास व्हायचं आहे हे डोक्यात ठेवा. आणि जर समजा तुम्हाला, यापूर्वी पण मी बऱ्याच वेळा सांगितलं होतं की जर समजा तुम्हाला या संदर्भात समजा टेन्शन येतं आहे, तर जेव्हा कधी तुम्हाला अभ्यासातून बोर होईल त्यावेळेस काय करा, डोळे बंद करून की आपला अभ्यास झालेला आहे आणि मग आपण प्रत्यक्षात परीक्षा सेंटरला गेल्यानंतर आपल्याला पेपर सगळे प्रश्न यायला लागलेले आहेत, आपल्याला पास होण्या इतपत 100% पास होण्या इतपत आपल्याला प्रश्न यायला लागलेले आहेत, असं तुम्ही स्वतःला सांगा. आणि हे पुन्हा पुन्हा तुम्ही कराल तर ही मनामधली नकारात्मकता किंवा भीती ही निघून जाईल. आणि या वर्षीची जाहिरात किंवा या वर्षीची तुमची परीक्षा ही यापूर्वीच्या इतर परीक्षेपेक्षा वेगळी का आहे, कारण यावर्षी तुफान जागा आहेत. म्हणजे डिपार्टमेंटल PSIच्या इतिहासामध्ये ह्या आत्तापर्यंतच्या सगळ्यात जास्त जागा आहेत, 615 जागा आहेत. तर त्यामुळं आपल्याला त्यातली एक जागा पाहिजे. यापूर्वीसारख्या जागा पण कमी नाहीत. त्यामुळं परीक्षेच्या संदर्भात तुम्ही कुठलीही भीती किंवा टेन्शन बाळगू नका. दुसरी गोष्ट याच्यामध्ये अशी आहे की आपले बरेच पोलीस बांधव की म्हणजे परीक्षेच्या काळात सुद्धा दिवसभर अभ्यास करून किंवा रात्रीसुद्धा बराच वेळ जागून अभ्यास करतात आणि झोप कमी करतात. तर मित्रांनो, माझं तुम्हाला हे सांगणं आहे की तुम्ही जेवढं झोप कमी कराल तर त्याचा इम्पॅक्ट आपल्या परीक्षेवर होईल. येतं का लक्षात? तर अगदी परीक्षेच्या आदल्या दिवशीसुद्धा तुम्ही अगदी 7-8 तास झोपा. जेवढं तुम्ही चांगलं झोप घ्याल
तेवढी तुमच्यामधली ऊर्जा निर्माण होईल आणि त्या ऊर्जेच्या माध्यमातून तुम्हाला लॉजिक डेव्हलप, म्हणजे जे काय प्रत्येक प्रश्नाच्या बाबतीत आपल्याला प्रत्येकच प्रश्न येतो असं नाही, काही प्रश्नाच्या बाबतीत आपल्याला लॉजिक गरजेचं असतं. जेवढी तुमच्या मेंदूला शांतता लाभते तर तेवढं तुमचं लॉजिक लागत असतं. त्यामुळं जागरण करून 3-4 तास झोपून जर समजा तुम्ही अभ्यास करत असाल तर ही तुमच्या आयुष्यातली ब्लंडर मिस्टेक असेल. तर त्यामुळं चांगली झोप घ्या, येतं का लक्षात. आणि अगदी परीक्षेच्या बाबतीत सुद्धा, म्हणजे अगदी परीक्षेच्या आदल्या दिवशी सुद्धा बऱ्याच लोकांच्या बाबतीत झोपेचा प्रॉब्लेम निर्माण होतो. आता मी म्हणतोय तुम्हाला परीक्षेच्या अगोदर सुद्धा 7 ते 8 तास झोपा, पण काही लोकांच्या बाबतीत असं होऊ शकतं की भीतीपोटी परीक्षेच्या आदल्या दिवशी झोपच लागली नाही. आणि पुन्हा असं होऊ नये की ज्ञानेश्वर पाटील सरांनी सांगितलं होतं 7 ते 8 तास झोपा आणि आपल्याला तर तासभर सुद्धा नीट झोप लागली नाही, 2 तास सुद्धा नीट झोप लागली नाही. तर त्या परिस्थितीमध्ये आपल्याला हा विचार करायचा आहे, आयुष्यभर झोपतच आलेलो आहे. येते का लक्षात. झोपणं म्हणजे परीक्षेच्या आदल्या दिवशी चांगली झोप घेणं गरजेचं आहे. पण जर समजा आपला स्थायी स्वभावच तसा नाही आणि टेन्शन आपल्याला झोपच नाही लागली तर हे पण डोक्यात राहू द्या की एखाद दिवस नाही झोपलं म्हणून काय लगेच दुसऱ्या दिवशीचा पेपर हातातनं जातोय असा काय प्रकार नसतो. तर त्यामुळं थोडक्यात प्रत्येक गोष्टीच्या बाबतीत पॉझिटिव्ह राहा. आणि या काळामध्ये तुम्ही फक्त वाचत राहा, काय आठवायची गरज नाही. कारण आठवलं काय एखादी गोष्ट नाही, शेवटी मानवी मेंदू आहे. एवढ्या सगळ्या शिक्षण, एवढ्या कन्सेप्ट, एवढ्या सगळ्या गोष्टी आहेत, एवढा मोठा विषय आहे, तर प्रत्येकच गोष्ट तुम्हाला आठवते असं नाही. तर त्यामुळं फक्त वाचत राहा. आणि पेपर जो तुमचा 11 ते 12:30च्या वेळेत आहे तर त्या वेळेत तुम्ही फक्त आयोगाची किंवा आपल्या टेस्ट पेपरची फक्त प्रश्न उत्तर वाचत राहा. आणि या काळामध्ये असं पण होतं की आपण दिवसभरात अतिमहत्त्वाकांक्षी योजना ठेवत असतो की बाबा मला एका दिवसात 2दा रिव्हिजन करायचं आहे किंवा आणखी काही तुमचं अतिमहत्त्वाकांक्षी योजना असू शकते. आणि त्यामुळं एवढं सगळं आपण ठरवलेलं असतं, दिवसभर एवढं सगळं वाचायचं आहे. आणि परीक्षेच्या अगोदरचा काळ असा असतो की रिव्हिजनच पुढं सरकत नाही किंवा रिव्हिजनचा त्रास होतो, म्हणजे ते रिव्हिजनच करू वाटत नाही आणि राहू दे बाबा ह्या वर्षी नकोच असं पण होऊ शकतं. तर या बाबतीत एकतर बघा, या काळामध्ये तुम्ही फक्त वाचत राहायचं आहे. आणि तुमच्याकडे आता एक सगळ्यात बेस्ट पर्याय काय बघा, आपलं जे काय पॉकेट नोट्स आहे तर ते अगदी तुमच्या कायद्याचा सगळा क्रक्स आहे. एकतर ते वाचत राहा किंवा वाचायचाही त्रास वाटायला लागला तर अगदी आपण त्याची जी आपली ऑडिओ बॅच आहे, म्हणजे ते हायलायटरनं आपण मी ऑडिओ बोलत ते हायलाईट पण केलेलं आहे. सरळ समोर मोबाईल ठेवून किंवा तुमचा टॅब ठेवून कानात हेडफोन घालून फक्त त्या स्क्रीनकडे बघत राहा आणि ऐकत राहा, तरीसुद्धा तुमचं दिवसातून पूर्णच्या पूर्ण कायदे रिवाईज होतील. हे कधी आहे, जर तुम्हाला टेन्शन येतं आहे, तुम्हाला वाचू वाटत नाही तर. जर तुमच्या काही स्वतःच्या नोट्स आहेत, तुम्ही पुस्तकावर काहीतरी लिहिलेलं आहे, मार्किंग केलेलं आहे, ते तुम्हाला वाचायला प्रॉब्लेम नाही तर ते करत राहा. पण जर तुम्हाला रिव्हिजनचा त्रास होतोय, वाचूच वाटत नाही किंवा रिव्हिजन वेळेत पूर्ण होत नाही म्हणून ते पुस्तक बाजूला फेकून द्यावं वाटतंय, तर अशा वेळेस तुमच्याकडे आता सध्या सगळ्यात चांगला पर्याय काय आहे, आपलं जे हायलाइटेड केलेलं ऑडिओ बुक आहे. तर पॉकेट जे नोट्स आहे तर ते तुमच्या सगळ्या कायद्याचा क्रक्स काढून त्यामध्ये दिलेले आहे. आणि ते तुम्ही ते ऐकत ते हायलाईटसुद्धा बघू शकता. त्यामुळं अगदी काहीच करायचं नाही, स्क्रीन समोर ठेवायची, ऐकत राहायचं, ते हायलाईट एकानंतर एक होत राहतंय आणि तुमचा एका दिवसामध्ये पूर्णच्या पूर्ण सगळे तुमचे कायदे संपू शकतात. येतं का लक्षात. तर तो एक पर्याय तुमच्या समोर आहे. आणि टेन्शन आलं म्हणून फोनवर टाईमपास करा, सोशल मीडिया बघा, तर असला प्रकार करू नका. कारण ह्यातनं काय होतं की परीक्षेच्या अगोदरचं जे आपलं गांभीर्य आहे तर ते गांभीर्य निघून जात असतं. आणि मी आणखी एक तुम्हाला या संदर्भात एक वेगळा विचार सांगतो की आता मुख्य परीक्षा जवळ आली आहे, पण तुमच्या डोक्यात काय ठेवायचं की बाबा मला फिजिकलची पण पुढं तयारी करायची, म्हणजे पुढचा विचार करायचा. येतं का लक्षात. मला 100 पैकी 100 फिजिकलला पण मार्क पाडायचे आहेत. याचा अर्थ येणारं टेन्शन कमी होतं. येतं का, पुढच्या दिवसातलं टेन्शन कमी होतं कारण आपण त्याच्या पुढच्या टप्प्याचा विचार करत असतो. येतं का लक्षात. आपल्याला मुख्य परीक्षा चांगली जाणार आहे आणि आपल्याला फिजिकलला 100 पैकी 100 मार्क पाडायचे आहेत, तर त्यासाठी आपल्याला ही मुख्य परीक्षा झाल्यानंतर लगेच फिजिकलची तयारी चालू ठेवायची, हे पण डोक्यात ठेवायचं. आणि परीक्षा हे एक टेन्शन म्हणून तुम्ही बघू नका. येतं का लक्षात. परीक्षेकडे एक उत्साहानं बघा, अगदी आनंदानं प्रसन्न भावनेनं तुम्ही परीक्षेमध्ये तुम्ही परफॉर्म करा. परीक्षेला जाताना अगदी मनामध्ये कुठलंही टेन्शन न ठेवता अगदी आनंदानं उत्साहानं ह्या सगळ्या प्रोसेसला समोर जा, तरच तुमचा स्कोर वाढेल. आणि या काळामध्ये एकदम कूल राहायचं, एकदम कूल,
कुणी काही प्रश्न विचारला त्याचं उत्तर नाही आलं तरी ठीक आहे बाबा, तू विचारला प्रश्न मला नाही आलं, ही माझ्या इन्फॉर्मेशनमध्ये एक गोष्ट ॲड झाली, येतं का लक्षात. पण त्याचं टेन्शन घेत बसायचं नाही. आणि या काळामध्ये म्हणजे परीक्षेच्या दिवशी किंवा आदल्या काही दिवशी तुमचा परीक्षेच्या संदर्भात कुठं सेंटर दूर असेल काय असेल तर या संदर्भात कुठेही काटकसर करू नका. आपल्याला आयुष्यभर काटकसर करायचे, कारण परीक्षेच्या काळात आपल्याला परीक्षा महत्त्वाची आहे, ज्याच्यासाठी आपण वर्ष दीड वर्ष खूप जीव ओतून काम केलेलं असतं. त्यामुळं अभ्यास सोडून इतर कोणत्या गोष्टीमध्ये आपला वेळ जाणार नाही याची काळजी घ्या. आणि या काळामध्ये आपलं मनाचं संतुलन बिघडलं नाही पाहिजे हे लक्षात घ्या. कारण काय होतं, परीक्षेच्या काळामध्ये तणाव असतो आणि तणावामुळं आपली सहनशीलता कमी झालेली असते. त्यामुळं मग कुठं येताना जाताना परीक्षा सेंटरवर इतर ठिकाणी कुणाबरोबर तर वाद होऊ शकतो, चिडचिड होऊ शकते आणि त्यातनं आपली मानसिकता खराब होऊ शकते. त्यामुळे आपली मानसिकता खराब होणार नाही याची काळजी घ्यायची, येतं का लक्षात. त्या गोष्टी जर समजा कोणी त्रास दिला तर त्याला पुढं 2-3 दिवसानंतर त्याला जाब विचारता येईल. पण आता त्याच्याबरोबर वादावादी करत तुम्ही तुमच्या परीक्षेचा जो काळ आहे तर तो वाया घालवू नका, येतं लक्षात. आणि आपण लहानपणापासूनच मग हॉल तिकीट असेल किंवा परीक्षे संदर्भातलं जर समजा जे काही तुमचं साहित्य आहे तर ते अगोदरच व्यवस्थित बाजूला काढून ठेवा. कारण एवढ्या वर्षी आपण परीक्षा देऊनसुद्धा ऐन परीक्षेमध्ये सुद्धा काय छोट्या मोठ्या मिस्टेक होऊ शकतात. आणि माझं नेहमीचं तुम्हाला सांगणं आहे की फक्त तुमची ॲन्सर शीट ही आयोगाकडे जात असते, त्यामुळं तिथलं रोल नंबर किंवा बाकीच्या सगळ्या गोष्टी व्यवस्थितपणे फिलअप करा, तिथं काय चूक होऊ देऊ नका. आणि पेपर सोडवत असताना सुरुवातीचे प्रश्न अवघड पण येऊ शकतात, त्यामुळे हे नेहमी लक्षात ठेवा की सुरुवातीचे प्रश्न अवघड आहेत तर सगळ्या जगाला अवघड आहेत. त्यामुळं जरी पहिले 10, 15, 20 प्रश्न जरी अवघड आले तर मला शेवटच्या प्रश्नापर्यंत मला जायचं आहे हे डोक्यात ठेवायचं. आणि असं पण होऊ शकतं की सुरुवातीचे प्रश्न एकदम सोपे आहेत आणि सगळेच प्रश्न यायला लागले आणि या कंडिशनमध्ये काय होऊ शकतं की आपण ओव्हर एक्साइट होऊ शकतो. त्यामुळे ओव्हर एक्साइट होणं पण चुकीचं आहे, त्याच्या माध्यमातून पण सिली मिस्टेक होऊ शकतात. आणि प्रश्न अवघड आले म्हणून आपण कोमात पण जाऊ शकतो, ती पण वाईट अवस्था आहे. तर दोन्हींच्या म्हणजे दोन्ही टोकं म्हणजे ते तोटेचे आहेत, ते काय आपल्या फायद्याचे नाही. म्हणजे ओव्हर एक्साइट पण होऊ नका आणि प्रश्न अवघड आले म्हणून कोमात पण जाऊ नका. अगदी स्थितप्रज्ञ राहायचं आणि शेवटच्या प्रश्नापर्यंत शांत चित्तानं शेवटच्या प्रश्नापर्यंत जायचं. माझं नेहमीचं वाक्य आहे, आपल्याला परीक्षेमध्ये शेवटच्या क्षणापर्यंत पास होण्याची संधी असते, येतं का लक्षात. त्यामुळे पहिले प्रश्न अवघड आले तर शेवटच्या प्रश्नापर्यंत आपल्याला पास होण्याची संधी आहे. पहिले प्रश्न सोपे असले, ओव्हर एक्साइट झाला आणि शेवटच्या प्रश्नापर्यंत नाही गेला स्थिर मनानं तरीसुद्धा हातातनं पेपर जाऊ शकतो. त्यामुळं शेवटच्या सेकंदापर्यंत शेवटच्या प्रश्नापर्यंत आपल्याला पास होण्याची संधी असते हे लक्षात ठेवा. आणि आपण एवढा मोठा अभ्यास केलेला असतो आणि मग कुठं 2चं 3ला म्हणजे 2चं उत्तर समजा 3 आहे तर 3चं 4ला गोल करायचं किंवा 4चं 3ला गोल करायचं, असल्या सिली मिस्टेक करू नका. कारण आपण एवढा जीव ओतून छोट्या गोष्टी केलेल्या आहेत आणि पुन्हा पेपरमध्ये अगदी सिली मिस्टेकमुळं आपला स्कोर कमी होतो. मग आपल्याला वाटतं की अरे मला येत होतं पण हे चुकीने या गोष्टी झाल्या. तर हा प्रकार होतो नाही असं नाही, पण हा प्रकार कमीत कमी करण्याचा प्रयत्न करा. आणि याच्यामध्ये काही प्रश्न हे अनोळखी पण असू शकतात. तर एखादा प्रश्न तुम्हाला अजिबात माहीत नाही त्याची गोष्ट सोडा, पण जर समजा एखादा प्रश्न माहीत आहे आणि 4 पर्यायापैकी 2 पर्यायापर्यंत तुम्ही येऊ शकता तर पहिल्या इंट्युशनला जे तुम्हाला वाटतं तर त्याला उत्तराला गोल करायला हरकत नाही. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट हे आहे की तुमच्यापैकी कुणीही बेरोजगार नाही, तुम्ही सगळी सरकारी नोकरीत आहात. त्यामुळं असं काय गमावण्यासारखं प्रचंड मोठं आहे असं नाही. तर इतर MPSC विद्यार्थ्यांच्या तुमच्यामध्ये एक वेगळा फरक काय आहे, तुम्ही बेरोजगार नाही. फक्त आपण आहे त्यापेक्षा बेटरमेंटसाठी चांगले अधिकार, चांगला पगार, चांगलं रुबाब याच्यासाठी आपण PSIची तयारी करतोय. पण अगोदरच आपल्याला सरकारी नोकरी आहे त्यामुळं त्याचं टेन्शन घेऊ नका. त्यामुळं गमवण्यासारखं असं विशेष काही नाही रिझल्ट आला म्हणून माझं काय आकाश कोसळणार आहे असा काय प्रकार नाही. फक्त जे मिळेल ते आपल्याला बोनस असणार आहे. त्यामुळं हे जर डोक्यात तुम्ही ठेवलं की बाबा मला सरकारी नोकरी आहे, मी काही बेरोजगार नाही, त्यामुळे मी या परीक्षेत पास नाही झालो
तरी काय आकाश कोसळणार नाही, पण मी या संधीचं सोनं करणार आहे, कारण मला याच्यापेक्षा आणखी चांगलं जीवन जगायचं आहे, याच्यापेक्षा आणखी मला बेटर लाईफ जगायचं आहे. हा जर विचार मनात आणून तुम्ही अभ्यास केला तर 100% तुम्हाला सकारात्मक रिझल्ट मिळेल. येतं लक्षात? तर मी याच्या अगोदर अभ्यासाच्या अनुषंगानं प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टी इतक्या व्यवस्थितपणे घेतलेल्या आहेत. अगदी ऑनलाईन बॅच असेल किंवा टेस्ट सिरीज तुमच्या असेल किंवा आपले डिपार्टमेंटच्या ऑनलाईनच्या तुम्ही ॲप्लिकेशनमध्ये गेला तर तुमच्यासाठी जवळपास 10-12 वेगवेगळ्या कोर्सेस तयार करून ठेवलेले आहेत. तर प्रत्येक ठिकाणी मी माझं बेस्ट दिलेलं आहे, मी जीव ओतून प्रत्येक गोष्ट केलेली आहे. पण हे परीक्षेच्या काळामध्ये तुम्हाला सकारात्मकतेनं तुम्ही जाऊन तुम्हाला हे जे काही तुम्ही हे सगळं आपण केलेलं आहे त्याचं 100% आउटपुट येण्याच्या दृष्टीनं कशा पद्धतीचे आपल्या परीक्षेला सामोरं जाताना आपला विचार कसा पाहिजे किंवा आपली मानसिकता कशी पाहिजे, आपला ॲप्रोच कसा पाहिजे, या संदर्भात हा छोटासा संवाद मी तुमच्याबरोबर साधलेला आहे. तुम्हाला परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा आणि यानंतर आपण वेगवेगळ्या माध्यमातून भेटत राहूच. तर ही परीक्षा अगदी 100% सकारात्मक मानसिकतेतून द्या. रिझल्ट 100% तुमचा आहे. रिझल्ट 100% तुमचा आहे. धन्यवाद.